शिर्डीमध्ये साई परिक्रमा महोत्सवाला सुरुवात झालेली आहे। साई नामाचा जयघोष आणि ढोल ताशांच्या गजरात खंडोबा मंदिरापासून या परिक्रमेला सुरुवात झाली आहे। यात मोठ्या संख्येने भाविक जमा झालेले आहेत। शालेय विद्यार्थीही चित्ररथ घेऊन या परिक्रमेमध्ये सहभागी झाल्याचं बघायला मिळत आहे। साईबाबा शिर्डीला ज्या मार्गावरनं परिक्रमा करत होते त्या मार्गावरनं आज हजारो लाखो साई भक्त जे आहेत ते परिक्रमा करताना दिसतात आणि शिर्डीमध्ये महापरिक्रमा महोत्सव साजरा केला जातोय। आपण आता जर बघितलं तर मजल दर मजल करत निघालेले हे सगळे साई भक्त शिर्डी शहराला प्रदक्षिणा करतायत आणि हा महापरिक्रमा उत्सव जो आहे तो गेल्या काही वर्षांपासून शिर्डीमध्ये साजरा केला जातोय आणि ग्रीन अँड क्लीन शिर्डी असेल, शिर्डी ग्रामस्थ असतील, साई भक्त असतील यांच्या माध्यमातून सुरू झालेला हा जो परिक्रमा महोत्सव आहे त्याने आता विशाल रूप जे आहे ते घेतलेलं आहे आणि देश विदेशातील हजारो लाखो साई भक्त शिर्डीमध्ये येतात आणि दरवर्षी 13 फेब्रुवारीला या परिक्रमा उत्सवाला सुरुवात होत असते। पहाटे 5:30 वाजता खंडोबा मंदिराजवळ साईबाबांची आरती करून हे सगळेजण आता शिर्डी शहराला जी प्रदक्षिणा आहे ती करताना दिसत आहे आणि साईबाबांचा जयघोष करत सगळे साई भक्त जे आहेत ते यामध्ये तल्लीन झालेले आपल्याला बघायला मिळत आहेत। साई भक्त असेल, साधू संत असतील, नेते मंडळी असतील, सगळेच जण या महोत्सवामध्ये सहभागी झालेले आहे आणि साई नामाच्या जयघोषानं शिर्डी नगरी दुमदुमून गेली आहे। हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, शिर्डी, अहिल्यानगर। पुण्यामध्ये आणखी एका जीबीएस रुग्णाची नोंद झाली, त्यामुळे आता पुण्यातील जीबीएस रुग्णांची संख्या 203 वर गेली आहे। आतापर्यंत 109 रुग्णांना डिस्चार्ज मिळालाय। अजून 54 रुग्ण आयसीयू मध्ये तर 20 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत। अकोला जिल्ह्यातील तुलंगा रोडवरच्या राज ठाकरेंचे बॅनर अज्ञातांकडून फाडण्यात आले, त्यामुळे मनसे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले। मनसे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत एसटी बसेसची तोडफोड केली, त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं। पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्तानं सोलापुरात लाखो शिवभक्त येतात। यंदाचा सोहळा आदर्शवत करण्यासाठी सोलापूर पोलिसांनी मंडळाच्या प्रमुखांची बैठक घेऊन त्यांना सूचना दिल्या आहेत। मिरवणुकीसाठी एक बस आणि एक टॉप स्पीकर, एक बेस आणि एक टॉप स्पीकर लावण्याची परवानगी पोलिसांनी दिली आहे। तसंच डिजिटल मुक्त शिवजयंती साजरी करण्याचं आवाहन पोलिसांनी केलं। झारा पर्यटक मारहाण प्रकरणी निलेश राणेंनी 48 तासात टपरी हटवा अशी मागणी केली, त्यानंतर ती इमारत हटवण्यात आली। या प्रकरणी सकल हिंदू समाज बांधवांनी श्रीदेवी भगवतीचं दर्शन घेऊन महाआरती केली। जळगाव शहरातल्या छत्रपती शिवाजीनगर परिसरामध्ये रस्त्याच्या कामामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली। या रस्त्यावरती 2 एसटी बसेस समोरासमोर आल्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला। दरम्यान पर्यायी मार्ग किंवा एकेरी वाहतूक सुरू करा अशी मागणी प्रवाशांनी केली। रत्नागिरीच्या गुहागर अबलोली रोड परिसरात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर जंगलतोड सुरू असल्याचा प्रकार समोर आला। याबाबत स्थानिकांनी वन खात्याकडे तक्रार देऊनही दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला। गुहागर तालुक्यातील साखरी आगार समुद्रकिनारी जेट्टीचं काम युद्धपातळीवरती सुरू आहे। 8 कोटी रुपये खर्च करून ही जेट्टी बांधण्यात येणार आहे। या जेट्टीमुळे मच्छीमार, पर्यटक आणि स्थानिकांना याचा फायदा होणार आहे। 12वीची परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी धुळे जिल्ह्यात अनोखा उपक्रम राबवण्यात येतोय। जिल्ह्यातील 47 परीक्षा केंद्रावरील सुमारे 1000 वर्गखोल्यांमधनं थेट झूम रेकॉर्डिंग करण्यात येत आहे। यासाठी स्वतंत्र तंत्रस्नेही शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे। पाटण तालुक्यातील मालदन गावाजवळच्या वांग नदीवर बांधलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या पायाजवळचे दगड निसटल्यामुळे बंधाऱ्याला गळती लागल्यामुळे धोका निर्माण झाला। संबंधित विभागाची यंत्रणा त्याकडे गांभीर्यानं बघत नसल्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमधनं संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे। वाशिमच्या 73 परीक्षा केंद्रावरती प्रशासनानं कॉपीमुक्त अभियान राबवलंय। धाड टाकत मास कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडील 125 कॉपीज जमा करून पळून जाणाऱ्या अस्थायी शिपायाला सुद्धा पोलिसांनी पकडलं। शिपायावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। कोकणात श्रीवर्धन समुद्रकिनारी ओल्या कोलिमाची आवक वाढली आहे। हा जवळा कोळी महिला उन्हात वाळवून त्याची सुकट करून बाजारात विक्रीसाठी पाठवतायत। या ओल्या जवळ्याची आवक वाढल्यामुळे पर्यटकांसह खवय्ये आपल्या जिभेचे चोचले पुरवतायत। अलमट्टी धरणाच्या भिंतीची उंची वाढवल्यास कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील नदीकाठांवरती काय परिणाम होईल याबाबतचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारनं रुरकी इथल्या राष्ट्रीय जलविज्ञान संस्थेला अभ्यास करायला सांगितलंय। या संस्थेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर राज्य सरकार अलमट्टीबाबत आपली भूमिका जाहीर करेल।
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत मार्च 2026 पर्यंत राज्यातील 100% कृषी पंपाला वीज पुरवठा देण्यासाठी महावितरणनं कंबर कसली. त्यासाठी तब्बल 16,000 मेगावॅटचे लहान क्षमतेचे सौर प्रकल्प उभारण्यासाठी वेगवेगळ्या कंपन्यांना कंत्राट दिलं गेलंय. त्यामुळे 100% शेतकऱ्यांच्या पंपाला हरित ऊर्जा पुरवणारं महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य ठरणार आहे. राज्यामध्ये होणारी रब्बी आणि उन्हाळी कांदा लागवड गतवर्षीच्या तुलनेत 70,000 हेक्टरनं वाढून 5.34 लाख हेक्टरवरती गेली आहे. रब्बी हंगामात 106 लाख टन कांदा उत्पादन होण्याचा अंदाज आहे. राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची 42,980 क्विंटल इतकी आवक झाली, तर सोयाबीनला 3,868 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. एप्रिल 2023 ते मार्च 2024 या कालावधीत सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत 80 लाख क्विंटल कांदा विकला आणि त्यातून 1,139 कोटींची उलाढाल झाली. एप्रिल 2024 पासून आतापर्यंत बाजार समितीत 58,62,000 क्विंटल कांदा विकला गेला असून त्यातून शेतकऱ्यांना 1,315 कोटी रुपये मिळालेत. राज्यातील बाजार समितीत कांद्याची 1,27,672 क्विंटलची आवक झाली. यात नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक 44,940 क्विंटल आवक झाली. कांद्याला कमीत कमी 1,550 रुपयांपासून 2,600 रुपयांपर्यंतचा सरासरी दर मिळाला. नरखेड इथल्या एपीएमसी बाजारात सोमवारपासून मृगबहाराच्या संत्रा खरेदीला सुरुवात झाली. याप्रसंगी बाजार समितीच्या वतीनं संत्रा उत्पादकांचा गौरव करण्यात आला असून पहिल्या दिवशी 30,000 ते 35,000 रुपये प्रति टन इतका दर मिळाला. लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. लाडकी बहीण योजनेमुळे राज्याची तिजोरी खिळखिळी झाली आणि मराठवाड्यात शेतकऱ्यांना मिळणारं ठिबक सिंचन अनुदान थकवलं गेलंय. निधी नसल्यामुळे शेतकऱ्यांना पैसे कुठून द्यायचे असा प्रश्न कृषी विभागासमोर उभा ठाकलाय. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून गरजू महिलांना महिन्याकाठी 1,500 रुपये दिले जातात, पण या योजनेमुळे जन आरोग्य योजनेसाठी सरकारकडे पैसेच नाहीत. जन आरोग्य योजनेचे कोट्यवधी रुपये सरकारनं रुग्णालयांना दिलेच नाहीत. जळगाव जिल्ह्यातील ममुराबाद इथे खंडोबाच्या यात्रोत्सवानिमित्तानं 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम पार पडला. या सोहळ्याला पंचक्रोशीतील भाविकांनी मोठी गर्दी केली. 12 गाड्या ओढण्याची शेकडो वर्षांची परंपरा आजही कायम आहे. जळगाव जिल्ह्यातल्या धरणगाव नगरपालिकेच्या शॉपिंग सेंटरमधील थकबाकीदारांनी कर न भरल्यामुळे 12 ते 13 दुकानं सील करण्यात आली आहेत. नळपट्टी न भरणाऱ्यांचं नळ कनेक्शन बंद करण्याचा इशारा देण्यात आलाय. जळगाव शहरातील छत्रपती शिवाजीनगर परिसरात रस्त्याच्या कामामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आलाय. 2 एसटी बसेस एकमेकांवरती आदळल्यामुळे चोपड्याकडे जाणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. राज्याचा महसूल वाढवण्यासाठी अर्थसंकल्पात दारूवरील कर वाढवला जाण्याची शक्यता आहे. राज्यातील विविध लोकप्रिय योजनांमुळे सरकारी तिजोरीवर कमालीचा आर्थिक ताण पडलाय. त्यामुळे दारूवरील कर वाढवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. वाशिमच्या कारंजा शहरातील मॅटर्निटी आणि जनरल हॉस्पिटलवरती कारवाई करण्यात आली. अवैधरित्या गर्भपाताच्या संशयातून आरोग्य विभागानं कारवाई केली असून गर्भपातासाठी वापरण्यात येणारा औषध साठा हॉस्पिटलमधून जप्त करण्यात आला. कराड चिपळूण मार्गावरील एसटी बसवरती अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली. कराडजवळच्या विजयनगर इथल्या आरटीओ कार्यालयासमोर ही घटना घडली. त्यामध्ये बसच्या काचा फुटल्यात. प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. बापानंच मुलीवरती अत्याचार केल्याची धक्कादायक घटना पनवेल परिसरात घडली. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून नराधम बापाला अटक करण्यात आली आहे. पनवेलमध्ये बैलजोडीची चोरी झाली. 50,000च्या 2 बैलांची चोरी केल्याप्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल झालाय. पनवेल कोनफाट्याजवळ एसटी बसचा अपघात झाला. चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटल्यामुळे बस झाडावर जाऊन धडकली. या अपघातात 3 जण जखमी झालेत. वसई विरार महापालिकेनं बोगस डॉक्टरांविरोधात मोहीम हाती घेतली. नालासोपाऱ्यातील 2 बोगस डॉक्टरांवरती कारवाई करत पेल्हारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. नालासोपाऱ्यातील मैदानावरती टाकलेल्या जुन्या सोफ्यांना आग लागली. सिगारेटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असून अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. नाशिकच्या महाविद्यालय परिसरातील रोड रोमियोंवरती पोलिसांनी कारवाई केली. गंगापूर, शहरणपूर आणि कॉलेज रोड परिसरातील एकूण 204 टवाळखोरांवरती पोलिसांनी कारवाई केली. सोयाबीन खरेदी बंद झाल्यामुळे 12 दिवसांपासून नाफेडच्या रांगेत वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांनी सोयाबीनचा आपला मोर्चा थेट तहसील कार्यालयाकडे वळवला. बीडच्या माजलगाव तहसील कार्यालयासमोर ठिय्या मांडत शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विरोधात सामाजिक कार्यकर्त्यांनी अनोखं आंदोलन केलं. अतिक्रमण हटवताना छोट्या मोठ्या दुकानासह राजकीय नेत्यांची अतिक्रमण सुद्धा हटवावीत अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या राहुल सोलापूरकरांविरोधात दौंडमध्ये आंदोलन करण्यात आलं. सर्व पक्षीयांनी एकत्रित येत सोलापूरकरांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन केलं. तसंच सोलापूरकरांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
भिवंडी तालुक्याच्या ग्रामीण भागासह संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील हजारो आदिवासी बांधव समाज बांधवांचे वनहक्क दावे प्रलंबित आहेत. या विरोधात गेल्या 10 दिवसांपासून श्रमजीवी संघटनेकडून भिवंडी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे. प्रशासनाने या आंदोलनाची दखल घेतली असून दावेदारांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. व्हिडिओकॉन कंपनीतील 150 ते 200 कामगारांना मार्च 2018 पासून पगारच मिळालेला नाही. त्यामुळे कामगारांची 3.5 कोटींची देयकं थकीत आहेत. या विरोधात कामगारांनी न्यायालयात दाद मागितली. त्यानंतर थकीत देयकं देण्याचे निर्देश न्यायालयानं दिलेत, मात्र त्याची अंमलबजावणी काही झाली नाही. त्यामुळे अहिल्यानगर जिल्हा मजदूर सेनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींनी आंदोलनाचा इशारा दिला. प्रशिक्षण कालावधी वाढवून न दिल्यास मंत्रालयावर पायी अर्धनग्न मोर्चा काढण्याचा निर्धार सांगलीत पार पडलेल्या युवा प्रशिक्षणार्थी संघटनेच्या महामेळाव्यात करण्यात आला. सांगलीच्या विटामध्ये एका स्थानिक पत्रकाराला गुंडांनी बेदम मारहाण केली. या घटनेचा पत्रकार संघटनांनी निषेध करत उद्या मोर्चा काढण्याचा इशारा दिलाय. तसंच गुंडांवरती कारवाई करण्याच्या मागणीचं निवेदन पोलिसांकडे सुपूर्द केलं. माघ पौर्णिमेच्या निमित्तानं जेजुरी गडावरती भाविकांनी गर्दी केली. माघ यात्रेनिमित्तानं मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली. दरम्यान नाशिक, संगमनेर, अहिल्यानगर, बारामती आणि सातारा इथून मानाच्या शिरकाठ्यात देवभेटीसाठी येतात. संत शिरोमणी रोहिदास महाराजांच्या जयंतीनिमित्तानं भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत तरुण बांधवांसह महिलांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला. आई तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्याला माघ पौर्णिमेनिमित्तानं आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली. देवीच्या सिंहासनाभोवती मोगऱ्यासोबतच इतर फुलांची सजावट करण्यात आली. तसंच बागायतदार शेतकऱ्यांनी देवीचरणी द्राक्षबागेतील पहिला मोहोर अर्पण केला. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला चंद्रभागा नारायण भांडे या भाविकानं 1.5 किलो वजनाचा चांदीचा टोप अर्पण केलाय, अशी माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली. जळगाव शहरात संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या 648व्या जयंतीनिमित्तानं मोची आणि चर्मकारी समाजाकडून संयुक्त प्रबोधन मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात एकजुटीचं महत्त्व, शिक्षणाची गरज आणि रविदास महाराजांच्या विचारांवरती मार्गदर्शन करण्यात आलं. उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य आणि जिल्हा ग्रंथ अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर यांच्या संयुक्त विद्यमानं मुलुंड इथे ग्रंथ प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी आशिष शेलार यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं. लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या वाशिमच्या मालेगावातील संत अवलिया महाराजांची यात्रा सुरू झाली आहे. नवस फेडण्यासाठी इथे शेंडीनं गाठी सोडण्याची परंपरा आहे. पुढील 8 दिवस ही यात्रा चालणार आहे. वर्ध्याच्या हिंगणघाटचे आमदार समीर पुणावार यांनी काजी वॉर्डमधल्या बहुजन हिताय अभ्यासिकेला अचानक भेट दिली आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांच्या अडचणी जाणून घेत समस्या सोडवण्याचं आश्वासन आमदारांनी दिलं. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना घोषित केलेले नवे प्राप्तिकर विधेयक आज लोकसभेत सादर केलं जाण्याची शक्यता आहे. नवा प्राप्तिकर कायदा 1 एप्रिल 2026 पासून लागू केला जाईल, असं सूत्रांनी सांगितलंय. भाजपच्या संघटन पर्व अभियानाच्या निमित्तानं चंद्रशेखर बावनकुळे 13, 14 आणि 15 फेब्रुवारी असे 3 दिवसाच्या दौऱ्यात महाराष्ट्रात कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. यावेळी कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण देखील उपस्थित असतील.